दशावतार. कोकण संकटात आहे एवढं नक्की. काल दशावतार सिनेमा पाहिला. मन विषण्ण करणारा आणि भयानक भविष्यकाळ दाखवणारा सिनेमा. नाट्यश्री दिलीप प्रभावळकर आणि सर्वच कलाकार यांच्या अप्रतिम अभिनयामुळे वेगळ्याच उंचीवर गेलेला मराठी माणसांचे कोकणाचे भविष्य सांगणारी ही कलाकृती. पण दुर्दैवाने ही एक फक्त कलाकृती नाही, ती कोकणातील सत्यस्थिती आहे. फक्त कोकणातीलच नाही तर इतर अनेक ठिकाणी आर्थिक विकासाच्या नावावर निसर्गाला अक्षरशः ओरबाडले जात आहे. निसर्गाच्या रक्षकांना अगदी किड्या मुंग्यांसारखे तुडवले जात आहे. या सिनेमात दाखवलेले टांडेलसारखी पैशाला हपापलेली माणसं गावोगावी निर्माण झालेली आहेत. या सर्वांच्याच आयुष्यातील सर्वोच्च ध्येय एकच. कुठल्याही मार्गाने पैसा, सत्ता आणि संपत्ती यांचा सर्वोच्च आनंद, दारू, मटण, शिवराळ भाषेतील कमरेखालचे विनोद. आपल्या समाज, संस्कृती, गाव, देव, भाव जराही चाड नसलेली ही व्यक्तिमत्व पैशांसाठी परप्रांतीयांसमोर लाचार झालेली दिसतात. पैसा मिळवण्याच्या इतरही चांगले मार्ग असू शकतात याची जाणीव नसलेली हे लोक विकृत असलेले आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. अनेक संसार उद्ध्वस्त करून, निसर्ग संपन्न गावखेडी उद्ध्वस्त करून, काही संस्कृती नष्ट करून, निसर्गाची अपरिमित हानी करून नेमकं कोणता विकास साधायचा यांना, हा प्रश्नच पडतो. आता काही लोक म्हणतील, मग विकास करायचाच नाही का? कोकणात उद्योगधंदे आणायचेच नाही का? विकास हवाच, उद्योगधंदे हवेच, पण कुठे, कसे, कोणते याचे काही नियोजन तरी हवे ना. जगात इतरही अनेक देश आहेत ज्यांनी आपली संस्कृती, निसर्ग जपून सर्वोत्तम विकास साध्य केलेला आहे. त्यासाठी नैसर्गिक संपत्ती उद्ध्वस्तच करावी लागते असेही नाही, पण आपल्याकडे मात्र गोरगरिबांना फसवून, कायदा वाकवून, मोडून अनेक खाणी आणि उद्योगधंदे उभारले जातात, चुकीच्या पद्धतीने नियमांचे पालन न करता. त्याचा निसर्गावर, सर्वसामान्य गरीब जनतेवर किती भयानक परिणाम होतो याचा विचारही केलेला नसतो या मेलेल्या मनाच्या लोकांनी. गाडगीळ समिती आणखी इतरही अभ्यास गटांनी पश्चिम घाटाचे म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगांचे, त्यातील निसर्गाचे, परिसंस्थाचे संरक्षण अत्यावश्यक असलेले सांगितले. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांना घरावर पडणारे झाडही तोडायला बंदी करण्यात आली. पण मग क्रोनी कॅपिटलिस्ट लोकांना सगळे जंगल तोडायचे आणि डोंगरही उद्ध्वस्त करायचे परवाने मिळतातच कसे? सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय आणि धनदांडग्यांना वेगळा न्याय. डोंगर अक्षरशः पोखरून टाकणाऱ्या या खाणीमुळे काय निर्माण होतो हे चिपळूणच्या पुरांनी आणि केरळमधील वारंवार येणाऱ्या पूर परिस्थितीने या आधीही आपल्याला दाखवले आहेच. निसर्गाच्या संरक्षणासाठी आपल्या पूर्वजांनी कातळोबा, वेतळोबा, रवळोबा, सातेरी, भराडी अशांसारखी देवस्थाने, देवराया निर्माण केल्या. आधुनिक अभयारण्यासारख्याच आताची परिस्थिती आणि आताची पिढी मात्र 4 पैशांच्या हव्यासासाठी हे सगळं विकायला, उद्ध्वस्त करायला तयार आहे. कोकण संकटात आहे हे मात्र नक्की. एका बाजूला परकीय भाषेचं आणि संस्कृतीचं आक्रमण, दुसऱ्या बाजूला क्रोनी कॅपिटलिस्ट जमातीचे जंगले, देवराया उद्ध्वस्त करून निसर्ग लुटण्याचे धोरण आणि त्यांना आपल्याच लाल घोट्या लाचाराचे समर्थन. ही कोकणाच्या नव्या दशावताराची नांदी तर नाही ना? सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी अनेक उदाहरणं सापडतील जिथे जमिनीच्या मूळ मालकांना फसवून त्यांच्या जागा, जमिनी दुसऱ्यांच्याच नावावर विकल्या गेल्या. या गोरगरिबांचा
कोर्ट कचेऱ्यांमध्ये टिकाव तर लागत नाहीच, एजंटगिरी करणाऱ्यांच्या गळ्यात मात्र सोन्याची नवीन साखळी दिसते. हा विनाश थांबेल की नाही हे माहीत नाही, पण आपण लढणाऱ्यांना किमान साथ तरी देऊ शकतो. तुमची शांतता मात्र धनदांडग्या शेठजीलाच मदत करू शकतो. विचार तुम्हालाच करायचा आहे. आज नाही तर उद्या ही टोळधाड तुमच्याही घरापर्यंत नक्कीच येणार. तुमचे घर, तुमचा गाव, तुमचा देव, तुमचे जंगल कदाचित काहीही नसणार. खूप भयानक आहे हे. आपण जगाला सुधारू शकतो की नाही हे माहीत नाही, पण दशावतार बघून निदान एवढा तरी निर्धार करायलाच हवा की किमान माझ्यापुरता मी तरी समाज, संस्कृती आणि निसर्ग संरक्षणाचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. अन्यथा निसर्गाचा प्रकोप या आधीही अनुभवला आहेच आणि यापुढेही तो वाढतच जाईल. लेखक महेश सावंत, ध्रुव अकॅडमी. सरांचा लेख खूपच अप्रतिम आहे, त्यामुळे मी आज तुम्हाला वाचून दाखवत आहे. सर्वांनी आपण याच्यातून काहीतरी बोध घेऊया आणि आपला निसर्ग, कोकण वाचवण्यासाठी आपलं काहीतरी योगदान नक्कीच देऊया. धन्यवाद. चित्रा राऊत, स्वानंद इन्व्हेस्टा, 98196675